ओतारी समाज संस्थेतर्फे 2025-26 अवॉर्ड संपन्न. समाजातील एक महत्त्वाचा घटक समजल्या जाणाऱ्या अखिल ओतारी समाज बांधवांच्या वतीने अखिल ओतारी समाज संस्था स्थापन करून त्या संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारिणी, सर्व राज्य, जिल्हा, तालुका कार्यकारिणी व सल्लागार समिती या सर्व घटकातील समाजाचे अथक परिश्रमाने मिळवलेल्या अलौकिक यशाची पावती देणे म्हणजे त्यांचा यथोचित सत्कार, गुणवंतांना प्रोत्साहित करणे, त्याचबरोबर मार्गदर्शन करणे ही सामाजिक बांधिलकी जपून त्या अनुषंगाने अखिल भारतीय ओतारी समाज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने शैक्षणिक ओतारी कला, क्रीडा, शौर्य, राजकीय, औद्योगिक, सरकारी नोकरी व इतर गुणवंतांचा विशेष अवॉर्ड व सत्कार परशुराम सायखेडकर सभागृह, नेहरू गार्डन समोर, शालिमार, नाशिक येथे नुकताच संपन्न झाला. प्रसंगी दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांच्या संस्थेच्या वतीने शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्रभरातून निवड झालेल्या पुरस्कारार्थींना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. अखिल भारतीय ओतारी समाजाचे वतीने राष्ट्रीय कार्यकारिणी, सर्व राज्य, जिल्हा आणि तालुका यांच्या वतीने एकत्रित असा ओतारी समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास सर्व महाराष्ट्रातील, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून सर्व ओतारी बांधव आलेले होते. हा सोहळा घेण्याचे मुख्य उद्देश असा होता की ओतारी समाज हा कलावंत समाज होता आणि आमच्या कलेला कुठेतरी आता थोडंसं एक कमी मागणी असल्यामुळे आणि थोडंसं ओतारी परिस्थिती थोडीशी कलेला थोडंसं हे झाल्यामुळे बऱ्याचशा आमच्या ओतारी बांधवांनी एक शिक्षणाची एक कसोटीने आज धरली आणि आज आमच्या समाजातील बरेच ओतारी बांधव हे शैक्षणिक प्रगती करून आज वेगवेगळ्या हुद्द्यावर, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात चांगल्या पद्धतीने आपले नाव कमवत आहे आणि अशा गुणवंतांचा सोहळा करणे हे अखिल भारतीय ओतारी समाजाचे एक कर्तव्य असून आणि एक त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अखिल भारतीय अवॉर्ड 2016 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास आमचे प्रशिक्षित सगळे ओतारी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी खास तर विशेष करून संजयजी सायगन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हाला लाभले आणि विठ्ठलजी दंदे जे आमचे ज्येष्ठ नेते यांचेसुद्धा अधिक मार्गदर्शन आम्हास लाभले आणि अतिशय सुंदर पद्धतीने सर्व ओतारी बांधवांच्या साथीने आणि सर्व ओतारी बांधवांच्या एकत्रित शक्तीने हा प्रोग्राम आम्ही अतिशय नाशिक येथे फार गुण्यागोविंदाने आणि एकदम सुंदर वातावरणात असा पार पडलेला आहे. सगळं मी माझ्या ओतारी बांधवांचे याच्या सोहळ्यास आलेल्या बांधवांचे आभार मानतो. तसेच माझ्या मान्यवरांची, माझ्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ज्यांनी धावपळ केली, या कार्यक्रमासाठी अहोरात्र जे मेहनत घेतली, अशा सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासन GST विभागाचे उपायुक्त संजय गिरीधर सायगण हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एरोंडल नगर परिषद येथील नगरसेवक कृष्णा प्रल्हाद ओतारी तसेच कोल्हापूर येथील समाज कलावंत विठ्ठलजी गणपतराव ओतारी यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अखिल ओतारी समाज संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण वांद्रे, अध्यक्ष संजयजी सायगण, राष्ट्रीय सचिव राकेश ओतारी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा उपाध्यक्ष राजेंद्रजी पाठक, कर्नाटक येथील राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरजी ओतारी, गुजरात येथील राष्ट्रीय उपाध्यक्ष बंडूराव कंसारा, राष्ट्रीय सहसचिव गजाननजी दंदे, खजिनदार अरुण वांद्रे, अरुणजी खेडवन, बुढानपूर मध्य प्रदेशातील दिगंबरजी वराडे, सुरत गुजरात येथील काशीनाथजी कंडारे, महिला सदस्या सुजाता ओतारी,
ॲडव्होकेट महाराणी शेंडे यांच्यासह अखिल ओतारी समाज संस्था आणि नाशिक जिल्हा ओतारी समाज नाशिक आणि सर्व जिल्हाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य यांचे अखिल ओतारी अवॉर्ड यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले. 26 रोजी नाशिक शहरामध्ये ओतारी समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीनं सर्व गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयजी सायगन यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये ओतारी समाजातील जे कारागीर आहे ज्यांनी ओतारी समाजाचा जो ओतीव कामाचा वारसा आहे तो अतिशय संपन्नरित्या जपून ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे ओतारी समाज हा जरी भटका विमुक्त जातीमध्ये मोडत असला तरीसुद्धा शासनाने आम्हाला भटका विमुक्त या प्रवर्गामध्ये टाकून NTच्या सवलती दिल्या आणि त्यामुळे ओतारी समाजातील बहुसंख्य विद्यार्थी आज शिक्षक होत आहेत, डॉक्टर्स होत आहे, इंजिनियर होत आहे आणि या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी राष्ट्रीय वतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांना अवॉर्ड देण्यात आले आणि या कार्यक्रमाला बहुसंख्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या 5 राज्यातून बहुसंख्य ओतारी समाजाचा समाज बांधवांचा चांगल्या रीतीने प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि करिता राष्ट्रीय ओतारी समाजाच्या वतीनं संबंध आलेल्या ओतारी बांधवांचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद.